हॅलो फ्रेंड्स, जय माता दी. हे बघा, सकाळी लवकर उठले, आंघोळ करून घेतली, स्वयंपाक वगैरे करून घेतला. कारण स्वयंपाक लवकर करावा लागतो. मिस्टर जातात कामावर आणि मुलींचा पण टिफिन असतो. त्यामुळे स्वयंपाक करून घेतला, किचन स्वच्छ करून घेतलं, घरात झाडू मारून घेतला स्वच्छ. बघा तुम्ही. नंतर स्वच्छ पोछा पण मारून घेतला घरात. घरात साफसफाई असेल तर बरं वाटतं. पोछा मारून घेतला. बघा किती स्वच्छ झाले घर. हो का. नंतर बघा, मुलींनी घेतले टिफिन भरायला. त्यांना शाळेला जायला लागतं, त्यामुळे टिफिन घेतला त्यांनी भराय. नंतर मी बसले देवपूजा करायला, कारण सगळं कामावरून नंतर देवपूजेला घेतलं. गडबडीत देवपूजा होत्या, मुली जाणार असतात शाळेला, त्यामुळं सगळं आवरून मग देवपूजेला घेतलं. हे बघा, नंतर हुंबरा पुजून घेतला आपल्या घराचा, चौकटीचा. नंतर तुळशीला पाणी घातलं, फूल घातलं, अगरबत्ती लावली. हे बघा किती प्रसन्न वाटते, किती छान झाली बघा देवपूजा माझी. मला कमेंट करून सांगा कसं वाटलं माझं आजचं रुटीन. नंतर आरती करून घेतली, देवाला नैवेद्य दावला आणि माथा टेकून नमस्कार केला. नंतर घेतला मी मला चहा प्यायला. चहा करून घेतला मी. तोपर्यंत आला होता मला कस्टमरचा फोन. बघा, चहा घेतला. नंतर पटकन आमच्या किट्टीला बोलवलं, खायला घातलं तिला पेडिग्रीच्या गोळ्या. कारण ती बाहेर राहिली ना, ती मोठं मांजरं चावतात तिला. हे बघा, नंतर गेले मी पार्लरमध्ये गेले तर कस्टमर आलेलंच होतं. लाईट लावली आणि ते कस्टमर पहिल्यांदा करून घेतलं, कारण त्यांना गडबड होती. त्या हॉस्पिटलला आल्या होत्या, त्यांना गडबड होती, त्यामुळे पहिलं त्यांचं आयब्रोज करून दिलं. घरामध्ये साफसफाई झाली की मन प्रसन्न वाटतं. देवपूजा, साफसफाई, म्हणून सगळं काम आवरून येते मी. कारण सगळेच जिकडं तिकडं जातात, मुली पण जातात. एक मुलगी कॉलेजला जाते, नंतर बाकी सगळे स्कूलला जातात, मिस्टर पण जॉबवर जातात. त्यामुळं त्यांचं आयब्रोज करून दिलं. नंतर त्यांना ॲलोवेरा जेल लावलं. नंतर घेतलं झाडून पार्लरमधलं, साफसफाई केली, देवपूजा केली पार्लरमध्ये. हे बघा, आणि महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या दिवसभराच्या कामाला सुरुवात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. थँक्यू.